नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, लक्ष सरकारी नोकरी या एज्युकेशनल चॅनलवर आपले पुन्हा एकदा स्वागत. मित्रांनो, आज आपण पोलीस भरती, आरोग्य भरती, रेल्वे भरती तसेच इतर ज्या काही सर्वसेवा भरत्या असतात बघा, तर त्यासाठी लागणारे आवश्यक असे चालू घडामोडीचे प्रश्न या ठिकाणी आपण कव्हर करून घेणार आहोत. सर्व प्रश्न IMP असतात. एक्स्ट्रा माहिती देखील आपण या ठिकाणी कव्हर केलेली आहे, जी येणाऱ्या भरतीसाठी उपयुक्त असणार आहे. आजचा आपला भाग असणार आहे 405 या भागामध्ये आपण 15 डिसेंबर 2025 या दिवसातील काही महत्त्वाचे चालू घडामोडीचे प्रश्न या ठिकाणी कव्हर करून घेणार आहोत. प्रश्न सर्व IMP आहेत. व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पाहायचा आहे. याचा PDF हा टेलिग्रामवर अपलोड केला जाईल. त्या ठिकाणी तुम्ही तो पाहू शकता. टेलिग्रामची लिंक ही डिस्क्रिप्शनमध्ये बघा दिलेली आहे. त्या ठिकाणी तुम्ही ते पाहू शकता आणि चॅनलला आपल्या सबस्क्राईब करू शकता. प्रश्न पहिला आहे, महिला वकिलांसाठी राज्य बार काउन्सिलमध्ये किती टक्के जागा आता आरक्षित केल्या जाणार आहेत? तर नुकतंच बघा सर्वोच्च न्यायालयाने एक निर्णय दिलेला आहे. तर या सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयानुसार बघा, महिला वकिलांसाठी राज्य बार काउन्सिलमध्ये 29% जागा, किती 30% जागा ह्या आता आरक्षित केल्या जाणार आहेत, असं सुप्रीम कोर्टाचा निर्णय हा देण्यात आलेला आहे. हे जे काही आरक्षण आहे बघा, 30% आरक्षण जे बार काउन्सिलमध्ये असणार आहे, तर ते आरक्षण केवळ सदस्यांसाठी नव्हे तर अध्यक्ष, उपाध्यक्ष इत्यादींसाठी देखील लागू असणार आहे. लक्षात असू द्या, फक्त सदस्यांसाठी नसून ते अध्यक्ष आणि उपाध्यक्ष यांसाठी देखील ते लागू असणार आहे. आता हा जो काही निर्णय आहे बघा, तर तो खंडपीठाने दिला असून त्यामध्ये जे काही मुख्य सरन्यायाधीश आहेत बघा, सूर्यकांत शर्मा आणि न्यायमूर्ती आहेत जोय माल्या बागची, तर यांच्या खंडपीठाने तो निर्णय दिलेला आहे. सर्वोच्च न्यायालयाचे सध्याचे मुख्य सरन्यायाधीश कोण आहेत? तर सूर्यकांत शर्मा आहेत. बघा कितीवे आहेत? 53वे आहेत. यांच्या खंडपीठाने हा निर्णय हा दिलेला आहे. यांच्यासोबत न्यायमूर्ती जोय माल्या बागची हे देखील होते. पुढचा दुसरा प्रश्न आहे, 2025चा टाइम ॲथलीट ऑफ द इयर पुरस्कार हा नुकताच कोणाचा जाहीर झाला आहे? तर 2025चा टाइम ॲथलीट ऑफ द इयर पुरस्कार हा पर्याय ब अजा विल्सन यांना जाहीर झालेला आहे. कितव्यांदा जाहीर झालेला? तर बघा चौथ्यांदा त्यांना जाहीर झालेला आहे. कोणत्या देशाच्या आहेत? अमेरिका देशाच्या आहेत. कोणत्या खेळाशी संबंधित आहेत? बास्केटबॉल या खेळाशी त्या संबंधित आहेत. संघ जर आपण पाहिला तर लास वेगास एसेस असा त्यांचा संघ आहे. त्यानंतर एक महत्त्वाचा पॉईंट आहे जो लिहून घ्यायचा आहे, NBA इतिहासातील पहिली खेळाडू आहे बघा, जी एकाच वर्षी हे सर्व पुरस्कार एकत्र जिंकलेले आहे. अशी इतिहासातील पहिली खेळाडू आहे जी NBA मधील आहे बघा, जिने एकाच वर्षामध्ये हे सर्व पुरस्कार एकत्र जिंकलेले आहेत. नाव आहे अजा विल्सन. पुढचा तिसरा प्रश्न आहे, सर्वात वजनदार अमेरिकन उपग्रह हा ब्लूबर्ड 6 उपग्रह कोण प्रक्षेपित करणार आहे? प्रश्न IMP आहे बघा. तर सर्वात वजनदार अमेरिकन उपग्रह ब्लूबर्ड 6 हा उपग्रह पर्याय क आपली जी काही इस्रो संस्था आहे बघा, भारतीय अवकाश संशोधन संस्था, तर ही बघा ब्लूबर्ड 6 जो काही उपग्रह आहे बघा, तर ती प्रक्षेपित करणार आहे. आता प्रक्षेपण केव्हा असणार आहे? तर प्रक्षेपण हे 21 डिसेंबरला किंवा 21 डिसेंबर 2025ला प्रक्षेपण करणार आहे. कोण करणार आहे? आपलं इस्रो करणार आहे. याचं वजन जर आपण पाहिलं या ब्लूबर्ड 6चं, तर वजन आहे 6500 किलोग्रॅम. किती? 6500 किलोग्रॅम. लक्षात असू द्या, याचं नाव आहे अमेरिकन कमर्शियल कम्युनिकेशन लो अर्थ ऑर्बिट सॅटेलाइट असं त्याचं नाव आहे, जे 21 डिसेंबर 2025ला प्रक्षेपित होणार आहे. आपली इस्रो संस्था ही याला प्रक्षेपित करणार आहे. कंपनी कोणती आहे? तर AST स्पेस मोबाईल टेक्सास अमेरिका या ठिकाणची ती कंपनी आहे बघा, जिचं हे उपग्रह आहे. कोणत्या रॉकेटमधून याचं प्रक्षेपण हे केलं जाणार आहे? तर LVM-3. लक्षात असू द्या, LVM-3 ज्याला आपण लॉन्च व्हेकल मार्क 3 असं म्हणतो बघा, याचं नामकरण करण्यात आलेलं आहे. याचं नामकरण काय करण्यात आलेलं आहे? तर बघा बाहुबली असं त्याचं नामकरण करण्यात आलेलं आहे. आणि या बाहुबली रॉकेटमधून बघा या ब्लूबर्ड 6 या उपग्रहाचं प्रक्षेपण हे केलं जाणार आहे.
कोणत्या ठिकाणाहून? तर सतीश धवन अवकाश केंद्र जे श्रीहरिकोटा या ठिकाणी आहे बघा, तर या श्रीहरिकोटा या ठिकाणच्या सतीश धवन अवकाश केंद्रातून बघा याचं प्रक्षेपण हे केलं जाणार आहे, जे इस्रो करणार आहे. इस्रोचे सध्याचे अध्यक्ष कोण आहेत? व्ही नारायणन हे सध्याचे इस्रोचे अध्यक्ष आहेत. चौथा प्रश्न आहे, 2026 मध्ये पहिल्या खो खो कॉमनवेल्थ स्पर्धेचं आयोजन हे कोठे केलं जाणार आहे? तर 2026 मध्ये पहिल्या खो खो कॉमनवेल्थ स्पर्धेचं आयोजन हे आपल्या भारतामध्ये केलं जाणार आहे. कोठे? तर आपल्या भारतामध्ये, ज्यामध्ये 24 पेक्षा जास्त कॉमनवेल्थ देशांचा सहभाग असणार आहे. किती? 24 पेक्षा जास्त देशांचा समावेश हा त्या ठिकाणी असणार आहे. आयोजक कोण आहे? तर खो खो फेडरेशन ऑफ इंडिया हे याचे आयोजक असणार आहेत. एक प्रश्न तुमच्यासाठी, सध्या खो खो फेडरेशन ऑफ इंडियाचे अध्यक्ष कोण आहेत याचं उत्तर आपल्याला कमेंट करून सांगायचं आहे. 4-5 दिवसापूर्वी आपण खो खो फेडरेशनचे अध्यक्ष कव्हर केले होते. कोणाच्या लक्षात आहे? कमेंट करून सांगायचं आहे. 5वा प्रश्न आहे, फिनियो नास्तारी शुगर एक्सलन्स अवॉर्ड जिंकणारे, इथे प्रश्न काय आहे तर फ्लिनियो नास्तारी शुगर एक्सलन्स अवॉर्ड जिंकणारे पहिले भारतीय कोण ठरलेले आहेत? तर फ्लिनियो नास्तारी शुगर एक्सलन्स अवॉर्ड जिंकणारे पहिले भारतीय ठरलेले आहेत. पर्याय ब, समीर सोमय्या. लक्षात असू द्या, प्रश्न IMP आहे. तर समीर सोमय्या हे फ्लिनियो नास्तारी शुगर एक्सलन्स अवॉर्ड जिंकणारे पहिले भारतीय ठरलेले आहेत. हा जो काही पुरस्कार आहे बघा, फ्लिनियो नास्तारी शुगर एक्सलन्स अवॉर्ड, तर हा पुरस्कार इंटरनॅशनल शुगर ऑर्गनायझेशन कडून दिला जातो. कोणाकडून? तर इंटरनॅशनल शुगर ऑर्गनायझेशन यांच्याकडून तो दिला जातो. साखर आणि बायो एनर्जी या क्षेत्रातील उत्कृष्ट कामगिरीसाठी, साखर आणि बायो एनर्जी क्षेत्रातील उत्कृष्ट कामगिरीसाठी समीर सोमय्या यांना फ्लिनियो नास्तारी शुगर एक्सलन्स अवॉर्ड हा नुकतंच प्रदान करण्यात आलेला आहे. आणि हा पुरस्कार जिंकणारे पहिले भारतीय ठरलेले समीर सोमय्या. लक्ष असू द्या. सध्या ते कोण आहेत? तर ते सध्या आहेत बघा गोदावरी बायो रिफायनरीजचे CMD आहेत. गोदावरी बायो रिफायनरीज लिमिटेडचे ते सध्याचे CMD आहेत. पुढचा प्रश्न आहे, 6वा 33व्या दक्षिण पूर्व आशियाई खेळ 2025 आयोजन हे कोठे करण्यात आले आहे? तर 33व्या दक्षिण पूर्व आशियाई खेळ 2025 आयोजन हे पर्याय ड, थायलंड. कोठे? तर थायलंड या देशामध्ये करण्यात आलेले आहेत. लक्षात असू द्या, प्रश्न हा देखील IMP आहे. थायलंडच्या पंतप्रधानांचं नुकतंच नियुक्ती करण्यात आलेली. थायलंडचे पंतप्रधान कोण आहेत? कमेंट करून सांगायचं आहे. 7व्यांदा आयोजन हे असणार आहे. थायलंडमध्ये दक्षिण पूर्व आशियाई खेळाचं आयोजन हे 7व्यांदा असणार आहे. कितव्यांदा? 7व्यांदा. यामध्ये 11 देश सहभागी असणार आहेत. किती? 11 देश सहभागी असणार आहेत, ज्यामध्ये भारताचा समावेश नसणार आहे. कारण भारत हा दक्षिण आशियामध्ये येतो. कशामध्ये? तर दक्षिण आशियामध्ये भारत येतो. त्यासाठी भारताचा या स्पर्धेमध्ये समावेश हा नसणार आहे. थीम काय आहे? VR1 ही 33व्या दक्षिण पूर्व आशियाई खेळाची थीम आहे. पुढचा 7वा प्रश्न आहे, नुकतंच लोकमतच्या विशेषांकाचे प्रकाशन हे कोणाच्या हस्ते करण्यात आले? तर नुकतंच लोकमतच्या विशेषांकाचे प्रकाशन हे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते करण्यात आले. लक्षात होत्या, महाराष्ट्र मुख्यमंत्र्यांच्या हस्ते लोकमतच्या विशेषांकाचे प्रकाशन हे करण्यात आलेलं आहे. गेम्स विशेषांकाचे, लक्षात असू द्या, गेम्स विशेषांकाचे प्रकाशन हे देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते करण्यात आलेले आहे. प्रश्नामध्ये गेम्स टाकायचा राहिलेला शब्द आहे, तर लक्षात असू द्या, लोकमतच्या गेम्स विशेषांकाचे प्रकाशन हे देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते करण्यात आलेले आहेत. आचार्य देवव्रत महाराष्ट्राचे राज्यपाल आहेत. उपमुख्यमंत्री अजित पवार आणि एकनाथ शिंदे आहेत. पुढचा 8वा आणि शेवटचा प्रश्न आहे, भाजपच्या राष्ट्रीय कार्यकारी अध्यक्षपदी कोणाची नियुक्ती करण्यात आली? तर भाजपच्या राष्ट्रीय कार्यकारी अध्यक्षपदी पर्याय ब, नितीन नबीन. नितीन नबीन यांची भाजपच्या राष्ट्रीय कार्यकारी अध्यक्षपदी नुकतंच नियुक्ती करण्यात आलेली आहे. नितीन नबीन आहेत बघा, तर ते बिहार सरकारमधील मंत्री आहेत. कोणत्या सरकारमधील? बिहार सरकारमधील ते मंत्री आहेत. सध्या BJPचे अध्यक्ष कोण आहेत? तर JP नड्डा हे सध्या BJPचे अध्यक्ष आहेत. हे झाले माहिती सगळी करंट अफेअर्स. आता घेऊया फक्त रिव्हिजन, ज्यामध्ये प्रश्न आणि उत्तर करून घेऊया.
पहिला प्रश्न होता, महिला वकिलांसाठी राज्य बार काउन्सिलमध्ये किती टक्के जागा आता आरक्षित केल्या जाणार आहेत? तर सर्वोच्च न्यायालयाने एक निर्णय दिलेला आहे आणि या निर्णयानुसार महिला वकिलांसाठी राज्य बार काउन्सिलमध्ये आता 30% जागा ह्या आरक्षित केल्या जाणार आहेत. पुढचा प्रश्न आहे, 2025चा टाइम ॲथलीट ऑफ द इयर पुरस्कार हा कोणाचा जाहीर झाला? तर तो पर्याय ब, अजा विल्सन यांना 2025चा टाइम ॲथलीट ऑफ द इयर पुरस्कार हा जाहीर झाला आहे. तिसरा प्रश्न आहे, सर्वात वजनदार अमेरिकन उपग्रह ब्लू बर्ड 6 हा उपग्रह कोण प्रक्षेपित करणार आहे? तर पर्याय क, इस्रो हा बघा सर्वात वजनदार अमेरिकन उपग्रह ब्लू बर्ड 6 हा उपग्रह प्रक्षेपित करणार आहे. चौथा प्रश्न आहे, 2026मध्ये पहिल्या खो खो कॉमनवेल्थ स्पर्धेचं आयोजन हे कोठे केले जाणार आहे? तर पर्याय ब, भारत या ठिकाणी बघा 2026मध्ये पहिल्या खो खो कॉमनवेल्थ स्पर्धेचं आयोजन हे केलं जाणार आहे. पाचवा प्रश्न आहे, फ्लिनिओ नासारी शुगर एक्सलन्स अवॉर्ड जिंकणारे पहिले भारतीय कोण ठरले आहेत? तर समीर सोमय्या हे फ्लिनिओ नासारी शुगर एक्सलन्स अवॉर्ड जिंकणारे पहिले भारतीय ठरले आहेत. पुढचा प्रश्न आहे, 33व्या दक्षिण पूर्व आशियाई खेळ 2025चे आयोजन हे कोठे करण्यात आले आहे? तर ते थायलंड या देशामध्ये करण्यात आलेले आहे. कोणत्या देशात? तर थायलंड या देशामध्ये. पुढचा प्रश्न आहे, लोकमत गेम्सच्या विशेषांकाचे प्रकाशन हे कोणाच्या हस्ते करण्यात आले? तर देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते त्याचं प्रकाशन हे करण्यात आलेलं आहे. पुढचा 8वा आणि शेवटचा प्रश्न आहे, भाजपच्या राष्ट्रीय कार्यकारी अध्यक्षपदी कोणाची नियुक्ती करण्यात आली? तर नितीन नबीन यांची बघा भाजपच्या राष्ट्रीय कार्यकारी अध्यक्षपदी नियुक्ती ही करण्यात आलेली आहे. मित्रांनो, अशा प्रकारे महत्त्वाचे 8 चालू घडामोडीचे प्रश्न या ठिकाणी आपण कव्हर केलेले जे येणाऱ्या भरतीसाठी अतिशय उपयुक्त असणार आहेत. व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्की सांगायचं. व्हिडिओ आवडल्यास तर मित्रांसोबत जास्तीत जास्त शेअर करायचा आहे. याचा PDF हा टेलिग्रामवर अपलोड केला जाणार आहे. त्या ठिकाणी तुम्ही तो पाहू शकता. भेटूया पुढच्या भागामध्ये. धन्यवाद.